श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. जय जगदंब. नवरात्र काळामध्ये देवीला प्रिय असलेल्या स्तोत्र मंत्रांविषयी माहिती घेताना आज आपण बघणार आहोत देवी कवच याविषयीची माहिती. देवी कवच या शब्दामध्येच या देवीच्या स्तोत्राविषयी आपल्याला एक साधारण कल्पना येते की यामध्ये काय असेल. तर देवी कवच म्हणजे जगदंबेचं कवच प्राप्त व्हावं. जसं शरीरावर चढवल्या जाणाऱ्या चिलकथाप्रमाणे साधकाला संरक्षण करण्याचं काम. मग ते कोणापासून? तर अदृश्य शक्तीपासून. आपल्या शरीराला एक संरक्षण कवच निर्माण करण्याचं काम कुठलं स्तोत्र करत असेल तर त्याला देवी कवच असं म्हणतात. या कवचामध्ये चंडिका किंवा अंबिका हीच मुख्य देवता असून ती शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुशमांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या नावांनी ओळखली जाते. या कवचात शरीरातील प्रत्येक अवयवाचे तसेच सर्व दिशांपासून त्याचप्रमाणे पुत्र, यश, कीर्ती, गुण यांचे रक्षण करण्याबद्दल जगदंबेची विनवणी केलेली आहे. आणि ही विनवणी सोबतच आपल्याला शाकिनी, डाकिनी, राक्षस, दृष्ट, दैत्य यांच्यापासून संरक्षण होईल यासाठी या देवी कवचाचं पठण केलं जातं. जो साधक न चुकता या देवी कवचाचं पठण करतो त्याचे सर्व प्रकारचे दोष निवारण करण्याचं काम आणि एक संरक्षण कवच प्राप्त करून देण्याचं काम हे देवी कवच करत असतं. म्हणून आपण या नवरात्र काळामध्ये देवी कवच वाचन करावं, पठण करावं. जर आपल्याला करणंही शक्य नसेल तर किमान दिवसभरामध्ये एकदा तरी या नवरात्र काळामध्ये आपण या देवी कवचाचं श्रवण तरी करावं. तर चला मग आपण बघूया आता देवी कवच. देवी कवचम ओम आस्यश्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टुप्छन्दः चामुण्डा देवता अंगन्यासोक्तमात्रो बीजं दिगबन्धस्तदेवता श्रीजगदम्बा प्रीत्यर्थे सप्तसती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः. ओम नमः शण्डिकायै. मार्कण्डेय उवाच. ओम अतिगुह्यजे संसारी मानवा सर्वरक्षका पितामह ते सांगावे अद्यापण दिले कुणा. ब्रह्म उवाच ऐसे गौतम विप्रा सर्वभूतपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने. प्रथमं शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटाती कुष्मांडा सवती यशे पंचम स्कंदमाताती षष्ठ कात्यायनी यशे सातवी कालरात्रीती महागौरीती अष्टमा नवमं सिद्धिदात्रीती नवदुर्गा यशस्विनी. हे सर्वनाम सर्वत्र महात्मा वेद बोलिला. अग्नीत जळता कोणी शत्रूनी खिलतारणी विषम संकटा माझी भर्याद शरणांगता. न त्याचे होतसे केव्हा अशुभर्ण संकटे विपत्ती न दिसे डोळा शोक दुःख भय नसे. ज्या भक्ता स्मृती देवीशी पावे श्रेयश वृद्धी हो. देवेश्वरी तुझ्या नामे त्याची रक्षा सुनिश्चित. प्रेतारूढ ही चामुंडा वाराही महिषासना ऐंद्री गज समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषभारूढा कौमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मसना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषभाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वभरणभूषिता माता समस्ता ऐषा सर्वयोग समन्वित. भूषणे शोभती नाना रत्ननाना सुशोभित क्रोधयुक्त समस्ताता रती शोभती देवता. शंख चक्र गदा शक्ती हलानी मसलायुधे खेटक तोमर आणो परशुपाश आणके कृत त्रिशूल आयुधी शारंगणादी महानती. दैत्यांच्या देहनाशाशे भक्ता अभय द्यावया देवताच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धरिते. नमस्ते हे महारुद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्सावे महाभय विनाशिनी. पाहता बे शत्रुषी देवी गेमच रक्षुतु. पूर्वेशी इंद्र रक्षावे अग्निदेवता. वाराही दक्षिण दिशे नैऋत्यां खड्गधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्ये मृगवाहिनी. कौमारी उत्तर दिशे ईशान्यां शूलधारिणी. ऊर्ध्व ब्राह्मणी रक्षे वैष्णवी अधवासिनी. दश दिशा रक्षो ऐशी चामुंडा शववाहना. पुढे पुढे जया रक्षो विजया रक्ष मागुनी. अजिता वाम भागाशे दक्षिणेला अपराजिता.
उद्धोतिनी शिकारक्षो उमा रक्षतु मस्तका मालाधारी लाटीसी भ्रुकुटेशी यशस्विनी त्रिनद्या भ्रुमध्येसी यमघंटेति नासिका शंखिनी चक्षमध्यासी कानासी द्वारपासिनी कपालकालिकारक्षो कर्णमूलाशि शाकांबरे सुगंधानाशिकारक्षो ऊर्तष्टाशि चलचला अधरा अमृतकला जिभेलाती सरस्वती दंतरक्षाविकौमारी कंठदेशाशि चंडिका घाटीशि चंद्रघंटाती महामायाति टाळुषी हनवटीशि कामाक्षी वाणीशि सर्वमंगला ग्रीवेशि भद्रकालीति पृष्ठवर्षा धनुर्ध्रुवा नीलग्रीवा बहिकंठा निलिका नीलकंबरा स्कंदाशि खंडनी रक्षो बाहुषि वज्रधारिणी दोनी हताशि दंडोनी रक्षो अंगिली अंबिका शूलेश्वरी नखा रक्षो कोशी रक्षो कुलेश्वरी स्तना रक्षो मणादेवी मणाशोक विनाशिनी हृदया ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिनी कामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी तथा पुतना कालिका लिंगा गुदा महेश वाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षावि कामपूर्णाती पोटरीशी महाबला घोट्याशी नारसिंहीती पादपृष्ठाशी तेजसे श्रीपादांगुली रक्षो तलवे तलवासिरी दंत्रकलालनेखाशे केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकोप कोपाशी कौबारे त्वचा वागेश्वरी तथा रक्तमजावसा हाड मेदासी पार्वती अत्रासी कालरात्रीति पित्तासी मुकुटेश्वरी पद्मवती पद्मकोपा कोपाचंडामणि तथा ज्वालामुखी नकतेजा अब्ध सर्वसिद्धिसे ब्राह्मणे वीर्य रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार बुद्धि रक्षावे धर्मधारिणी प्राणा प्राणरक्षणासे समान ध्यान रक्षणा एक वज्रहस्ता देवी प्राणकल्याण शोभना रसरूप गंधस्पर्श देवी योगिनी सत्वरुक्ष तमो रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषवाराही रक्षो धर्माश वैष्णवी यशकीर्ति लक्षो विविद्या रक्षो चक्राणि ती धना इंद्राणी गोत्र रक्षावे रक्षावे पशुषण्डिके महालक्ष्मीति पुत्रासे रक्षो पत्नी से भैरवी पंथासे सुपंथा रक्षो मार्गक्षेम करे तथा राजद्वारे महालक्ष्मी विजयी सर्वता स्थिता रक्षाहीन असे स्थान कवचे नच बोलले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी स्वेच्छ अंतरी ज्याच्या पाऊल टाकता कुठे कौचा स्मरून जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे त्याला स्वइच्छापूर्तीचा जय आभिष्ट वस्तू चिंतावे ते प्राप्त सुनिश्चित पारमेश्वर आतुल लाभे तो भूतलाभरे निर्भय होतसे त्याला संग्रामीण पराजय त्रैलोक्या माझे जो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांची जे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी बाचाबे भाव ठेवूनी देवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयुष्यत वर्षाचे अपमृत्यू कदा नव्हे नासती व्याधी साऱ्या माता क्रोड आणि मृगे स्थावर जंगम आणि कृत्रिम विष नाचती अभिचारिक जे काही मंत्रतंत्र भूतळे भूचर खेसर आणि नासती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षच्या गौऱ्या डाकिन्याच्या महाबला ग्रह भूत पिशाच यश राक्षस गंधर्व ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरवादकी कवच हृदयी ज्याच्या पाहता पडती तया होतसे मान्य राजाशी सतेज यशमान तू यशबाळे तयांचे या कीर्तिमंडित भूतळे जपो सप्तसती चंडे पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतावरणी भूतळावर जोवरे संतती नांददे त्याला पुत्रपौत्रादि तोवरे देहाती परमस्थान महामाया कृपा बळे सुदुर्लभ जे नित्य भक्ता ते सद्य होत असे पावे तो दिव्य रूपा श्री भोगी शुक्य वासवे ओम श्री देवी कवचम श्री कुलदेवता चरणार परमस्तु तस्य जगदंबार परमस्तु।